आणि रात्री इथलं बेकार घर रांधताना आणलं पुरं बेकार डायरेक्ट तुम्ही दाखवा व्हिडिओ पहिले. ते पावसून आहे आणि एक वावर आहे, ते वावर डायरेक्ट अर्ध बुडी जायला पाणी मा डायरेक्ट आहे का. ते पावसून माले नाडे रोडवर ना काहीतरी दिखणं मी तुमले जा काढस. हा का ते पावसून अहो पाणी चाला ना अहो डायरेक्ट येणार रातलेच ना चालणार ना पाणी डायरेक्ट म्हणजे थोडा गाणा बी बंद नाही वळले चालूच राहणार चालीच राहणार. आता सकाळी 9 वाजा मा राहणार तरी बी चालीच राहणार पाणी डायरेक्ट बंद होणार नाव नेली राहणार. आणि रात्री इथलं बेकार घर रांधताना आणलं पुरं बेकार डायरेक्ट तुम्ही दाखवा व्हिडिओ पहिले. का डायरेक्ट कदबन घर काही रांधतं डायरेक्ट कसं बी गईत रांधतं डायरेक्ट पत्तर म्हणजे पाणी गईत रांधतं डायरेक्ट बोलतं बेकार काही रांधतं. आणि आता बी का पाणी चालूच आहे डायरेक्ट थोडा बी बंद व्हानं नाव नेली राहणार पंडायला लागेल डायरेक्ट गलीमा. आणि आता का ते जय कांदेस भाऊसन मी अशी ठिकाणी फिरायला जाय राहू इतला भारी नजारा आणि इतलं भारी वाटत ना डायरेक्ट पाणी पाऊस आहे मा पुरं खतरनाक. आणि आमना गावतून त्यांना अंतर कम से कम आहे ना 5 ते 6 किलोमीटर आहे. हां 5 ते 6 किलोमीटर इथलं दूर आहे. आणि ते बी कसावर जाय राहू माहिती का आपली पारूवर जाय राहू आपली सायकलवर जाय राहू. हां आणि ते बी डायरेक्ट एकला जाय राहू आणि डायरेक्ट रातलेच ना पाणी चाला ना डायरेक्ट इथला बेकार पाणी चाला ना डायरेक्ट थोडासा बी बंद होईल नाही डायरेक्ट रातलेच ना पाणी सुरू जे. आणि आता ते डायरेक्ट आहे ना 12 ना वर घेत म्हणजे 1 वाजा मग इरा ना डायरेक्ट अजून बी शिताडा चालू जे डायरेक्ट म्हणजे रातना पाणी चालू आहे. आता दुपारही चालली एक पारगावही चालला बागी करीसन पुरा मजबूत पाणी चालला ना डायरेक्ट रात दिन. आणि दाखा वावरेस ना कडे बी पाणी दाखा या लवणे दाखा कसा भरेल डायरेक्ट आता अंधळी दाखा. आणि आता अंधळी बी दाखा दाखा कितलं भरेल डायरेक्ट पाणी होई जायले डायरेक्ट म्हणजे. ते भाऊ सोनी थोडीशी सायकल चाला दिक्कत हो आहे थोडासा प्रॉब्लेम हो आहे. एक हातमा छत्री का एक हातमा छत्री एक हातमा सायकल चाला आणून एक हातमा मोबाईल धरणं म्हणजे थोडंसं त्रास हो आहे चाला आले. पण कसं मसं करीसन चाल दिसू बागी चाल दिसू पण चाल दिसू. आणि आमनाकडे ना थोडंसं पाईपलाईननं काम चाल राहणं म्हणजे तर पाईपलाईन राहणे ना तापीकडीतून ते पाईपलाईननं काम चाला ना आहे का. का कसं बरे अरे का रोड बी करेल होता रोडमा पाईपे टाकायचे आता पुढे चाला ना येतं का भाऊ सोन डायरेक्ट वावरेभर जायले डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट वावरेच मग पाणी माहिती राही ना इथं पाणी पडणार डायरेक्ट म्हणजे आखी रातभर चालना आणि आता एक पारका चालना तरी वावरेभर जायलेत म्हणजे ना डायरेक्ट दोन एक दिन आहेत ना डायरेक्ट वापवा आणि डायरेक्ट बेकार पाणी पडेल डायरेक्ट. आणि रातले ते आमना घर इथलं बेकार काही राहतं ना पत्तर पुरं मजबूत डायरेक्ट. ते पावसन आई जागा दिगी नाही का आडे ना पुढे चाललो होतो मी म्हणजे ना नेमन चालवता नाही राणी ना सायकल एक हातमा छत्री एक हातमा हँडल एक हातमा मोबाईल ते मेता ना आता छत्री डायरेक्ट बांधली म्हणे आहे का आडे असं बांधिलं. आणि आता आई बी मस्त आहे ना स्टँड आहे ना स्टँडले बांधूत म्हणजे खडा आवाज यावा. आणि 2 मिनटं थांबली झाडे कमी से कमी ना मी आता काही 2-1 किलोमीटर चाली येले अजून 3-4 किलोमीटर बाकी आहे. आणि शीतळा त्याचा शिवी जायलेत चला जाऊ तडे. ते पावसाने 2 हात सोडलेलेत सायकलला मस्त रस्ताही लागेल ना ते मी ते मस्त चालला ना ती अगो
चैन उतरी की पावसून थोडीशी मी फास्ट करी ना लगेच चैन उतरी जास्ती नाही आली आणि पुरा भारी रस्ता जायचं का सुमसा आम्ही डायरेक्ट कोणीच नाही डायरेक्ट सुमसा आम्ही डायरेक्ट चैन उतरी गई जशी गई पावसून फायनली आणि हात बटा काय जमू घ्यात चला ते पावसून माले नाडे रोडवर ना काहीतरी दिखणं मी तुमले जा काढस हा का गोगल गाय इना शेतपोट मा पाय देखा ना दोन मस्त शिंगडा राहत एक शंकू सारखा रास हात लाव का इले काही जू नाही राहणार दिले चला कसं आहे आपले बी टाईम बी राहणार आणि देव बी जास्त बी राहणार ना चला लवकर ते पावसून फायनली ती जागावर बिळा माय मी तुमच्या जागाड साडून दूरतून तडे तो ब्रिज दिख रहा ना का तो ब्रिजवर बोलतो भारी तडे जाणे आपले ते पावसोनी आज एवढा खास पाणी नाही ना ते मी आता एवढं आडे पाणीच येईल नाही हप्ता आले नाही ते मी मागला हप्ता लुंतून आडे इथला पाणी होता ना डायरेक्ट मजबूत पाणी होता आणि पुरं भारी वाटे डायरेक्ट आपली सायकल तडे लाई दिले तडे ना त्या माणसे काहीतरी करा ना तडे काहीतरी शे असं वाटरा ना काट्या लिहिली उभा आहेत त्या चला तडे जाईस नाही अंगी जाईस नाही दगूत आपण का पाणी काढा ना काही जा मग काढे कसं पाणी वैर ना जागा ती गाडी या मी तुमच्या गाडीचा काढस इतलं भारी वाटरा ना डायरेक्ट जबरदस्त आता आहे ना आपण तडे त्या पूल आहेत ना त्या पूलच ना अंगे जाऊत आपण हा छत्री लिहिलेत कसं आहे शेताळा का शिवी जायलेत देखा भाऊ सर नजारा आता का जुना ब्रिज कितला खतरनाक वाटणार डायरेक्ट ह्याच्या गाडी कसं वाटणार ना आणि आधी एकला राही ना माणूस पुरं डायरेक्ट जीव बे या डायरेक्ट इथलं बेकारी डायरेक्ट आधी डायरेक्ट नाडू पाणी दाखव कसं बाहेर ना ते पावसून मी ये ना एक थंबनेल कुर्ता फोटो काढा तू ना ते छत्री का डायरेक्ट शिदी करेल होते ना उलटी वेगळी घेते पाणी भराय घेते ना वा आता धका आणि ते बट पाणी ना तर निरानं तर वावरेस महिन लवणेस महिना असं इराणं ना अशी एक आडी एक नदी आहे आणि नदी डायरेक्ट म्हणजे आडी दिखाव नाही तुमले नदी पण पुढे जायचं डायरेक्ट मोठी 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 वस ना ततच असते पाणी डायरेक्ट बट तडे ना दगडेच बांधकाम करेल या का आडे आते ना पावसन तडे वरते जाऊत आपण पट्टावर चला तडे जाऊत गाडे पावतऱ्या बनायलेत चला आता वरला नजारा दखूत आता खाल्ला नजारा तर काय आता वरती जाऊन नजारा दखूत कसं दिकस काय दिकस आता काय देखा मी बोललो ना नदी म्हणतं तर ती धका कितलं पाणी तर देखील डायरेक्ट नदीमा आणि देखा पट्टा आणि आवाडे पुढे ना पुढे असा टर्न मारस असा पुढे आता धका
पुरा एक चक्कर गोल फिरायच नाही काढच तुमले मी. आणि पाणी बी आता सावटा होई घ्या म्हणजे चालू होई घ्या जास्त चालू होई घ्या ते आहे हातातलं बलत भारी वाटरा नाही हातातलं असा मस्त ब्रिज बनायले. आणि आता ऐक खाल्लं जा का तुम्ही ऐक खाल्लं इतकं खतरनाक वाटरा ना पण थोडासा मग पाणी नाही ते ना मग पाणी राहतं ना बलत भारी वाटतं अको डायरेक्ट. माहिती का इतलं खतरनाक वाटरा डायरेक्ट पाणी राहतं ना अको पुरं भारी वाटतं डायरेक्ट. आई कम से कम ना पावसून आई कितलं फूट होणार आई 20 फूट तरी होणार आहे डायरेक्ट 20-25 फूट पक्क आहे खाली डायरेक्ट. तुम्ही व्हिडिओमध्ये कसं नाही होणार पण 20-25 फूट पक्क आहे का माहिती का पावसून नदी. आडे ना आम्ही ना आडे एक वावरवाल्यानं वावर होतं आडे म्हणजे आमना गाववाल्यानं वावर होतं तडे ना म्हणजे आम्ही ना कितला किलोमीटर सांगा तुमले 5 ते 6 किलोमीटर इथला दूर पाय 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 चाली सण येऊत आम्ही वावरेस बांधून चाले ये चाले हां इथला दूर येऊत डायरेक्ट पाय पाय. आणि आते काही नाही जातं. भाऊसन सामने गुफा दाखा कसा आहे डायरेक्ट झाडेच नाही. आणि हा काही पाणी मजबूत पाणी होतं डायरेक्ट का आता अंधळेचा का कितलं पाणी डायरेक्ट नाही का वाटे ते पावसून आहे आणि एक वावर आहे ते वावर डायरेक्ट अर्ध बुडी जायले पाणी मा डायरेक्ट आहे का आता का म्हणजे अर्ध बुडेले पुरण बुडेले ते पावसून आहे का आडे बी एक वावर बुडी जायले आहे का आहे का केवली कपाशी आहे आणि कपाशी मध्ये का कितलं पाणी डायरेक्ट. ते चला मग पावसून भेटू जाते डायरेक्ट दुसरा व्हिडिओ. मग व्हिडिओ वाटणार ना चांगला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही म्हणा यूट्यूब चॅनलवर नवीन होणार सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटू जाते दुसरा व्हिडिओ.